ओके. हॅलो फ्रेंड्स, वेलकम वन्स अगेन. लार्ज इंटेस्टाईन पर्यंत आपण पहिल्या 3-4 लेक्चर मध्ये आता कव्हर केलंय. त्याच्या पहिल्या 2 लेक्चरचे एमसीक्यू सुद्धा आपण सेपरेटली डिस्कस केले आहेत. याच्यामध्ये आपण इसोफेगस, स्टमक आणि इंटेस्टाईन, स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाईन याच्या रिलेटेड एक 50-55 जे काय एमसीक्यू असतील रिलेटेड ते आपण त्याला डिस्कस करू. राईट, चला स्टार्ट करूयात. थोडा स्पीड घेऊ याच्यामध्ये. वेल, तर काय सांगितलं आपण, जस्ट अ सेकंड. ओके, वेल, फर्स्ट क्वेश्चन डायरेक्ट. परायटल सेल्स ऑफ म्युकोसा इन स्टमक सिक्रिट्स. परायटल सेल्स कुठे प्रेझेंट आहेत? 2 गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होत आहेत. म्युकस लेअर मध्ये प्रेझेंट आहेत, बरोबर ना. तर परायटल सेल, त्याला दुसरं नाव काय सांगितलं होतं आपण? अनदर नेम फॉर विच इज युअर ऑक्झिंटिक सेल. काय फंक्शन आहे? आणि ऑक्झिंटिक सेल हा HCl प्लस इंट्रिन्सिक फॅक्टर विच इज रिक्वायर्ड फॉर व्हिटॅमिन B12 ऍब्झॉर्प्शन इज रिक्वायर्ड. म्हणजे HCl प्लस इंट्रिन्सिक फॅक्टर हे रिलीज करणार, बरोबर. मग आन्सर काय ना दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? थर्ड इज द आन्सर. ओके, सेकंड क्वेश्चन. विच सेल्स ऑफ द म्युकस लेअर ऑफ स्टमक सिक्रेट पेप्सिनोजेन. कुठल्या सेल्स आहेत? 3 सेल बघितले आपण. एक तर म्युकस नेक सेल, दुसरी आत्ताच आपण वरती बोललो परायटल सेल किंवा त्यालाच म्हटलो होतो आपण ऑक्झिंटिक सेल, आणि थर्ड सेल वॉज झायमोजिन सेल और त्याचं दुसरं नाव होतं चीफ सेल और पेप्टिक सेल. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय दिसते तुम्हाला बघा? ऑक्झिंटिक सेल होईल का? नाही. गॉबलेट सेल हा म्युकस रिलीज करणार. परायटल सेल काय करणार? हेच ऑक्झिंटिक सेलचं नाव आहे, म्हणजे एस सेल रिलीज करणार. द आन्सर टू दिस क्वेश्चन इज युअर चीफ सेल. राईट. थर्ड, innermost layer of the mucosa is made up of columnar epithelium except, well, innermost layer of mucosa is made up of columnar epithelium except कुणाचा बनलेला बघा. काय बघावं लागेल तुम्हाला? कॉल्युमनर एपिथेलियम का लागणार आहे? एरिया ऑफ ऍब्झॉर्प्शन वाढवण्यासाठी. आणि हे फंक्शन कुठे होत आहे? तर दिस फंक्शन विल टेक प्लेस इन डिओडेनम, स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट. हा इंटेस्टाईन स्टमक मध्ये सुद्धा काही पार्ट मध्ये ऍब्झॉर्प्शन होणार, म्हणजे इसोफेगस मध्ये देयर विल बी no absorption. Correct answer is esophagus. Fourth question is, in human being sphincter of Oddi is situated at. काय सांगितलं आपण? स्पिंक्टर ऑफ ओडी. फॉर एक्झाम्पल, ही तुमची गॉल ब्लॅडर, याची ही डक्ट, हे वरतून आलेल्या ह्या समजून घ्या, वरतून आलेल्या डक्ट आहेत. ह्या डक्ट कुणाच्या आहेत? तर दिस इज अ डक्ट फ्रॉम लिव्हर. हे तुमचं गॉल ब्लॅडर, आणि ह्या कंबाईन झाल्या आणि यांच्यापासून एक तयार झाली. आणि इथे एक स्ट्रक्चर आपण लीफ लाईक स्ट्रक्चर काढलं होतं, पॅन्क्रिया. या पॅन्क्रियामधून येणार ही डक्ट होती, आणि ही डक्ट आली आहे, आणि या दोघां मिळून एक कॉमन डक्ट तयार झाली आहे. वेल, एक मिनिट, याची वरतून घ्यावं लागेल. या मिक्स झाली, आणि या डक्टला तुम्ही म्हटले होते हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट. क्लिअर आहे? म्हणजे आता ही हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट आहे. तर प्रश्न काय विचारलाय? स्पिंक्टर ऑफ ओडी इज सिच्युएटेड ॲट. तर या ठिकाणी देयर इज अ प्रेझेन्स ऑफ स्पिंक्टर ऑफ ओडी. स्पिंक्टर ऑफ ओडी. ठीक आहे. मग पुढे सांगणार आपण बघा. इन ह्युमन बीइंग स्पिंक्टर ऑफ ओडी सिच्युएटेड इन. कॉमन हेपॅटिक डक्ट मध्ये होईल का? नाही. हे आन्सर कटला, कारण दिस कॉमन हेपॅटिक डक्ट कोणी तयार केली आहे? लिव्हर आणि गॉल ब्लॅडरनी. राईट, सॉरी, लिव्हरनी. कॉमन बाईल डक्ट कोणी तयार केली? लिव्हर आणि गॉल ब्लॅडरनी. अँपुल ऑफ वेटर म्हणजेच काय? या ओपनिंगला जे स्वेलिंग प्रेझेंट असतं त्याला अँपुल ऑफ वेटर म्हटलो आपण, किंवा हेपॅटो पॅन्क्रियाटिक अँपुल आपण बोललो. राईट, म्हणजे हे सुद्धा आन्सर होणार नाही. तर मेन सॉरी हे आन्सर होणार नाही. इथे फक्त मी हा ऑप्शन वाचला नव्हता. मेन पॅन्क्रियाटिक डक्ट असं नाही होणार आहे. पॅन्क्रियाटिक डक्ट ही झाली आहे, पण एक कॉमन जी बनते आणि तिथेच अँपुल ऑफ वेटर प्रेझेंट आहे ओपनिंगला, आणि तिथेच तुमचं स्पिंक्टर ऑफ ओडी प्रेझेंट आहे. म्हणजे करेक्ट आन्सर टू दिस क्वेश्चन इज अँपुल ऑफ वेटर. क्लिअर आहे? ओके. टायलिन अँड एन्झाइम वर्क इन सलाइवा इन कोणत्या कंडिशन मध्ये? काय आहे तुमच्या सलाइवाचा पीएच? ओरल कॅव्हिटीचा पीएच किती असतो? 6.8. म्हणजे ऑलमोस्ट न्यूट्रल सारखा झाला आहे. तर बघू आपण, अल्कलाइन मीडियम मध्ये काम करेल का? नाही. ऍसिडिक मीडियम मध्ये करेल का? इथे सुद्धा नाही. ऑलमोस्ट न्यूट्रल मीडियम विथ द करेक्ट आन्सर. कारण हा जवळपास न्यूट्रलच झाला की नाही? कारण न्यूट्रल कोणत्या पीएच ला म्हणतो आपण? 7 जर पीएच असेल तर दॅट इज न्यूट्रल. म्हणजे ऑलमोस्ट न्यूट्रल मीडियम मध्ये युअर टायलिन will work in saliva. C shape widest part of intestine. पहिलाच पार्ट लास्ट लेक्चर मध्ये आपण बोललोय. तर फर्स्ट पार्ट इज युअर डिओडेनम.
ठीक आहे ना, कारण हे इंटेस्टाइनचा पॅन्क्रिया हा काही इंटेस्टाइनचा पार्ट नाहीये, लिव्हर ही वेगळाच आहे आणि थायरॉइड ह्या तिन्ही काय झाल्यात ग्लँड्स आहेत. लिव्हर इज अ ग्लँड, थायरॉइड इज एंडोक्राइन ग्लँड, पॅन्क्रिया इज ग्लँड. इज दिस अ ग्लँड? नो. त्याच्यामध्ये फक्त सबम्युकोसा लेअर मध्ये एक म्युकस सेल प्रेझेंट असतील, ब्रुनस ग्लँड ज्याला म्हटलं होतो आपण, ठीक आहे ना. तर हे काय झालं, वाइडेस्ट पार्ट ड्युओडेनम झाला. ओके. विच सबस्टन्स डिस्ट्रॉय द हार्मफुल बॅक्टेरिया? सांगा याच्यामध्ये काय हार्मफुल बॅक्टेरिया फंक्शन्स आपण बघितले होते. सी इयर सेरुमिन. सेरुमिन हा कशाचा पार्ट झालाय? सेरुमिन इज अ पार्ट ऑफ सेरुमिनस ग्लँड इयर मध्ये. म्हणजे आता हार्मफुल बॅक्टेरिया क्लिअर करेल का? हा नो, ट्रॅपिंग करणार. काइम. काइम ही कशी असते? स्ट्रॉंगली ऍसिडिक. कुठे प्रेझेंट असणार आहे? इन स्टमक. ओके, राईट. सिक्रेटिन. सिक्रेटिन हे तर काय झालं, तुमचा एक एन्झाईम झाला, हे सोडून द्या. हार्मफुल बॅक्टेरिया जर क्लिअर करायचे असतील तर फंक्शन इज असाइन टू एचसीएल. एचसीएलचे वेगवेगळे फंक्शन आपण सांगितलं, जसे किलिंग ऑफ बॅक्टेरिया, हार्मफुल बॅक्टेरिया. सेकंड थिंग, डीएक्टिवेशन ऑफ सलायव्हरी अमायलेज एन्झाईम, ठीक आहे ना, आणि ऍक्टिवेशन ऑफ पेप्सिनोजेन इनटू पेप्सिन. दीज वर डिफरंट फंक्शन्स. सो आन्सर इज एचसीएल. वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कन्स्टिट्यूएंट ऑफ सलायवा. सलायवाचे कन्स्टिट्यूएंट याच्यापैकी काय नाही? बायकार्बोनेट आहे का? हो आहे. लायसोझाइम, लायटिक एन्झाइम्स आर प्रेझेंट. इम्युनोग्लोबिन आहेत का? आहे. इम्युनोग्लोबिन म्हणजेच काय? अँटीबॉडी, ठीक आहे. इम्युनोग्लोबिन ए म्हणजेच अँटीबॉडी ए प्रेझेंट आहे. आपण कंपाऊंड मध्ये बघितलं होतं. कुठले कुठले आयन असतात? सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड, बायकार्बोनेट आयन्स, थायोसायनेट, युरिया, युरिक ऍसिड, देन लायसोझाइम, सलायव्हरी अमायलेज, हे सगळे काय झाले? तर लायसोझाइम, चुकलं मध्ये, लायसोझाइम स्पेलिंग. तर याच्यापैकी काय दिसते तुम्हाला? लायसोझाइम. वेल, बायकार्बोनेट आहे, लायसोझाइम आहे, अँटीबॉडी सुद्धा आहे. पर्टिक्युलरली अँटीबॉडी ए प्रेझेंट आहे. म्हणजेच ग्लुकोज हे तुमच्या सलायवामध्ये प्रेझेंट नसतात. मुद्दा येतोय, मग तुम्हाला घास गोड का लागतो? का लागतोय? कारण कार्बोहायड्रेट स्टार्चचं ब्रेकडाऊन झालं आणि माल्टोज शुगर तुमच्या माउथ कॅव्हिटी मध्ये तयार झाली होती. कारण 30% ऑफ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स टेक्स प्लेस इटसेल्फ इन माउथ इटसेल्फ. क्लियर? ओके. टायलिन कॅनॉट वर्क इन द स्टमक बिकॉज इट बिकम्स. टायलिन म्हणजे तुमचा सलायव्हरी अमायलेज, हा स्टमक मध्ये काम करू शकत नाही. का? कारण आत्ताच सांगितलं आपण, एचसीएल हा सलायव्हरी अमायलेजचं काय करतो? इनएक्टिव्हेशन करतो स्टमक मध्ये आल्यानंतर. म्हणजे आन्सर काय होणार? इनएक्टिव्ह. इट बिकम्स इनएक्टिव्ह ड्यू टू एचसीएल ऍक्शन ऑफ एचसीएल. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो? स्टमक इज द मेन साइट फॉर द डायजेशन ऑफ. स्टमक मध्ये मेनली काय डायजेस्ट होणार? द मेन डायजेस्टिव्ह साइट फॉर दिस इज वेल फॅट्स. राईट. काय डायजेस्ट होणार याच्यामध्ये? फॅट हे डायजेस्ट होणार. क्लिअर आहे? प्रोटीन. प्रोटीन संबंधी सुद्धा आपण बोललो होतो की प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये पेप्सिन असतो, परंतु मॅक्सिमम डायजेशन ऑफ प्रोटीन टेक्स प्लेस इन द स्मॉल इंटेस्टाइन विथ द हेल्प ऑफ ट्रिप्सिन प्रोटीन. कारण प्रोटीनला जर ऍक्टिव्हेट राहायचं असेल तर इट रिक्वायर्स अल्कलाइन सराउंडिंग, आणि जे स्टमक मध्ये ऍसिड असतं, म्हणून इथे फॅट आपला ऑप्शन होईल. 11. फंक्शन ऑफ एचसीएल इन स्टमक इज टू किल मायक्रो ऑर्गॅनिझम. आहे का? हो आहे. ऍब्झॉर्प्शन ऑफ फूड करण्यासाठी हेल्प करतो का? नाही. डिझॉल्व हा हॉर्मोन सिक्रेटेड बाय गॅस्ट्रिक ग्लँड डिझॉल्व करेल का? नाही. गॅस्ट्रिक ग्लँडचे जर यांनी हॉर्मोन जर काय म्हणू आपण त्याला डिझॉल्व करून टाकले तर ऍक्शन होणार नाही, मेटाबॉलिझम प्रॉपरली होणार नाही. ऍक्टिव्ह ट्रिप्सिनोजेन इनटू ट्रिप्सिन नाही. इट ऍक्टिव्हेट्स पेप्सिनोजेन. लक्षात ठेवायचं आहे, पेप्सिनोजेन इनटू पेप्सिन. कारण ट्रिप्सिनोजेन दिस हॉर्मोन दिस एन्झाइम इट इज प्रेझेंट इन द पॅन्क्रिया, आणि आपण काय बोलतो? स्टमक मध्ये. मग करेक्ट आन्सर काय होणार? इट किल्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑफ फूड. राईट. पॅन्क्रियाटिक ज्यूस इज रिलीज्ड इनटू, कुठे रिलीज होणार? बघितलंय आपण, इट रिलीजेस इनटू ड्युओडेनम पार्ट, फर्स्ट पार्ट ऑफ युअर स्मॉल इंटेस्टाइन, वाइडेस्ट पार्ट. ठीक आहे. ज्याच्यामध्ये हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट ही ओपन होणार आणि त्याच्यामध्ये बाईल ज्यूस आणि पॅन्क्रियाटिक ज्यूस हे पोर केले जाणार. बाईल इज फॉर्मड इन, कुठे फॉर्म होणार? लिव्हर मध्ये बाईल तयार होतं आणि गॉल ब्लॅडर मध्ये जाऊन ते काय होणार? स्टोअर होणार, आणि तिथे त्या बाईलचं काय होणार? कॉन्सन्ट्रेशन वाढणार. ब्लड हा ऑप्शन नाहीच आहे, स्प्लीन हा ऑप्शन नाहीये. कारण स्प्लीन मध्ये काय असतं? आरबीसीचा संबंध आहे. इट इज अ ग्रेव यार्ड फॉर आरबीसीज. ज्या काय आरबीसीचा लाईफ टाइम संपलेला आहे त्यांचं ब्रेकडाऊन स्प्लीन मध्ये होणार. ठीक आहे. ओके. लॅक्टिल्स टेक पार्ट इन, लॅक्टिल्स कशाचं? फॅट एक्झॉर्प्शन. कारण लॅक्टिल मध्ये आपण सांगितलं, एक स्ट्रक्चर सांगितलं होतं आपण, इमल्सिफिकेशन झालं बाईच्या मदतीने फॅटचं. दिस इज युअर फॅट, त्याचं इमल्सिफिकेशन झालंय. ओके, फटाफट घेऊ आपण याला.
इमल्सिफिकेशन झालंय, त्याचे छोटे छोटे ग्लोब्युलर स्ट्रक्चर तयार झालेत आणि त्या स्ट्रक्चरला आपण बोललो होतो मिसल, आणि याच्या भोवती प्रोटीनचे कोट तयार झालेत आणि या स्ट्रक्चरला तुम्ही म्हटले होते कायलो मायक्रॉन. नाउ फॅट इन द फॉर्म ऑफ कायलो मायक्रॉन इज ऍब्सॉर्ब्ड इन द लॅक्टिल्स विच आर प्रेझेंट इन द विलाय. ठीक आहे, म्हणजेच आपण काय लिहिणार, ऍब्सॉर्प्शन ऑफ फॅट. वेल, मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन ऑफ एलिमेंटरी कॅनल आर. मस्क्युलर कॉन्ट्रॅक्शनला तुम्ही काय म्हणता, सांगितलं आपण रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द एलिमेंटरी कॅनल, इट इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. इथे डिग्लुटेशन दिलंय. डिग्लुटेशन म्हणजेच काय, स्वॅलोइंग म्हणजेच गिळणे, स्वॅलोइंग. ओके, इकडे सर्क्युलेशन दिलंय. सर्क्युलेशन म्हणजे काय, सरळ इट इज अ रोटेशन ऑफ सम फ्लुइड थ्रूआउट द बॉडी. आणि चर्निंग, चर्निंग म्हणजेच काय, मिक्सिंग. चर्निंग म्हणजे थोडक्यात मिक्सिंग. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय होणार, पेरिस्टाल्सिस. इट इज द contraction of alimentary canal, muscular contraction. Fatty acids and glycerol are first absorbed by, कोण absorb करणार, तर it will be absorbed by lymph vessel. Clear? आणि नंतर ब्लड सर्क्युलेशन मध्ये येणार. राईट. म्युकस इज सिक्रेटेड बाय, म्युकस कोण सिक्रेट करतोय, स्टमक मध्ये होतंय का, हो. काम काय, प्रोटेक्शन फ्रॉम ऍक्शन ऑफ HCl. ड्युओडेनम मध्ये होतंय काय, हो. ड्युओडेनम मध्ये सुद्धा होणार, का, कारण फॉर लुब्रिकेशन ऑफ ड्युओडेनम. लार्ज इंटेस्टाइन मध्ये यस, इव्हन लार्ज इंटेस्टाइन मध्ये हा डी फिकल मॅटरचं काय करणार, लुब्रिकेशन. कुणाचं, लुब्रिकेशन ऑफ फिकल मॅटर. म्हणजेच ऑल ऑफ द अबोव्ह विल बी युअर आन्सर. सगळ्याच ठिकाणी म्युकोस हा थ्रोट एलिमेंटरी कॅनल प्रेझेंट असणार. इन स्टमक आफ्टर फिजिकल अँड केमिकल डायजेशन, इन स्टमक आफ्टर फिजिकल अँड केमिकल डायजेशन फूड इज कॉल्ड एज, सांगितलं आपण मेकॅनिकल डायजेशन. मेकॅनिकल डायजेशन म्हणजेच कुठली प्रोसेस झाली तुमची, मॅस्टिकेशन. त्याला आपण चावणार, बोलच तयार होणार. आणि केमिकल डायजेशन म्हणजेच काय, अपॉन ऍडिशन ऑफ डिफरंट केमिकल्स लाईक एन्झाइम्स, हार्मोन्स, जे काय असेल ते. आणि स्टमक मध्ये यांचं जे सेमी लिक्विड तयार झालंय, तर दॅट सेमी लिक्विड इज टर्म्ड ॲज काइम. आणि हे जे काईल जे आहे, दिस इज सेमी लिक्विड बट इट इज प्रेझेंट इन युअर स्मॉल इंटेस्टाइन. ओके. बोलस म्हणजे काय, बोलस म्हणजे दिस इज स्लिपरी फूड मटेरियल मिक्स्ड विथ सलाइवा. लिहूनच टाकू. बोलस म्हणजेच काय, फूड प्लस किंवा फूड मिक्स्ड विथ सलाइवा. ठीक आहे. आणि अमिनो ऍसिडचा काही संबंध आहे का, नाहीये. म्हणजे करेक्ट आन्सर इज युअर काइम. इन मॅमल्स मिल्क इज डायजेस्टेड बाय द ऍक्शन ऑफ, आपण सांगितलं की रेनिन एन्झाइम. ओके, स्पेलिंग बघा, हे RENIN. इट इज रिलेटेड टू युअर किडनी. आणि RENIN याचं काम काय असणार आहे, की डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स. मिल्क प्रोटीनचं डायजेशन. डायजेशन पार्ट जेव्हा लेक्चर आपण तयार करू त्याच्यामध्ये कम्प्लीट ते प्रोकॅसिन, कॅसिनेट, त्याचं कॅसिन कसं तयार होणार ते आपण बघू. तर मिल्क प्रोटीन जर डायजेस्ट करायचे असतील तर इट रिक्वायर्स रेनिन. आणि यांची क्वांटिटी कुणामध्ये जास्त असते, तर इन्फंट्स मध्ये हे जास्त बघायला मिळतं, कारण त्यांचं बेसिक फूड मटेरियल इज अ मिल्क. ऍडल्ट मध्ये रेनिनची क्वांटिटी कमी होऊन जाते, खूप कमी होऊन जाणार. म्हणून जर ऍडल्टनी जास्त प्रमाणामध्ये मिल्कचं जर कन्झम्पशन केलं तर इनडायजेशनचा प्रॉब्लेम, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम. का, कारण ते त्यांच्यापासून लॅक्टिक ऍसिड तयार होणार. क्लिअर आहे. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज द कॉमन पॅसेज फॉर बाईल अँड पॅन्क्रियाटिक ज्यूस. बाईलचा आणि पॅन्क्रियाटिक ज्यूसचा कॉमन पॅसेज कुठला आहे. सियर काय दिसतंय तुम्हाला, डक्ट ऑफ विल्सन. हे तुम्हाला रिलेटेड आहे का, नो. डक्ट ऑफ सार्टोरिनी, नो. डक्टस कोलेडॉकस, नो. म्हणजेच एम्पुला ऑफ वॅटर. का, ऍट द ओपनिंग ऑफ हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट दिस स्ट्रक्चर इज प्रेझेंट. हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट जे आहे त्याच्या ओपनिंगला एम्पुला ऑफ वॅटर प्रेझेंट असतो. दॅट मीन्स हा कॉमन बेसिस काय झाला, एम्पुला ऑफ वॅटर. पेप्सिनोजेन इज सिक्रेटेड फ्रॉम, माहिती तुम्हाला कोणापासून, परायटल सेल किंवा ऑक्झेंटिक सेल. ऑप्शन दिसतो आहे का, येस, परायटल सेल. गॉबलेट सेलचं काम काय असतं रे बाबा, इट सिक्रेट्स म्युकस. चिप सेलचं काम काय, इट विल, एक्सट्रीमली सॉरी, इट विल सिक्रेट पेप्सिनोजेन. सॉरी, हे परायटल सेल हे रॉंग आन्सर होणार, कारण याच्यापासून HCl आणि इंट्रिन्सिक फॅक्टर हा रिलीज होणार. एक्सट्रीमली सॉरी, इंट्रिन्सिक फॅक्टर. म्हणजे करेक्ट आन्सर काय झाले तुमचं, चिप सेल्स. चिप सेल्स म्हणजे कुठल्या, तुमच्या झायमोजेन सेल्स. ओके, किंवा त्याला पेप्टिक सेल सुद्धा आपण बोलतो.
What will happen if the secretion of parietal cells of gastric glands is blocked with an inhibitor? जर secretion of parietal cells of gastric gland हे जर स्टॉप झालं इनिबिटर देऊन, तर काय होणार? काय सिक्रेट करतो हा? एससीएल सिक्रेट करतोय. आणि दुसरं काय सिक्रेट करणार? इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टरचं काम काय? तर इंट्रिन्सिक फॅक्टर इज रिक्वायर्ड फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. त्याला कोबालामाइन सुद्धा म्हणतात. ओके, आता आपण बघू काय ऍक्शन होईल. इन द एब्सेन्स ऑफ SCL secretion, inactive pepsinogen is not converted into active enzyme pepsin. ओके, SCL चे फंक्शन आपल्याला माहिती आहे. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला किल करणे, इनएक्टिव्ह पेप्सिनोजनला पेप्सिन मध्ये कन्व्हर्ट करणे, राईट. आणि काय म्हणू आपण त्याला, इनएक्टिव्हेशन ऑफ सलायव्हरी अमायलेज. तर हे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे का? इन द एब्सेन्स ऑफ SCL, इनएक्टिव्ह पेप्सिनोजन इज नॉट कन्वर्टेड इनटू पेप्सिन. यस, इट इज करेक्ट ऍक्शन. दुसरा बघून घेऊ. एंटेरोकायनेज विल नॉट बी रिलीज फ्रॉम द ड्युओडेनल म्युकोसा. काही संबंध येतोय काय? कारण SCL हे कुठे सिक्रेट होणार? SCL विल बी सिक्रेटेड इन स्टमक. आणि याचा कुठे गेलं ते रिलीज ड्युओडेनम. तर ड्युओडेनम इज अ पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. म्हणजे हे सेकंड आन्सर काय होणार आपला? कट होणार. गॅस्ट्रिक ज्यूस विल बी डेफिशियंट इन कायमोजिन. काही संबंध नाहीये. आणि गॅस्ट्रिक ज्यूस विल बी डेफिशियंट इन पेप्सिनोजिन. नो 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 नो, पेप्सिनोजेन याचा काही संबंध येणार नाही. क्लिअर आहे? कारण पेप्सिनोजेन हे पेप्टिक सेल पासून रिलीज होणार आणि ही इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये, आणि त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी SCL विल हेल्प. म्हणजे SCL काय करणार? पेप्सिनोजेन वरती ऍक्टिव्हेशन करणार त्याचं आणि त्याला पेप्सिन मध्ये कन्व्हर्ट करणार. AIPMT 2009 चा हा क्वेश्चन आहे. क्लिअर? ओके. विच इज द ट्रू अबाउट गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँड्स बद्दल काय याच्यापैकी खरं आहे? सी, एक एक बघू आपण. पेप्टिक सेल सिक्रेट पेप्सिन. सिक्रेट करतात का पेप्सिनला? नाही. हे काय सिक्रेट करतायत? पेप्सिनोजेन इन ऍक्टिव्ह एन्झाइम. नंतर SCL त्याला काय करतो? ऍक्टिव्हेट करतोय. ऑक्झिंट्रिक सेल्स म्हणजे पॅराइटल सेल्स सिक्रेट SCL अँड कॅसल्स इंट्रिन्सिक फॅक्टर दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर व्हिटॅमिन B12 ऍब्झॉर्प्शन. यस, करेक्ट. आत्ताच वरती आपण बोललो. म्युकस सेल सिक्रेट म्युकस अँड इंट्रिन्सिक फॅक्टर. नो रिस्पॉन्स. कारण म्युकस सेलचं काम काय? फक्त म्युकस सिक्रेट करणे. याला तो सिक्रेट करत नाही. पेप्सिनोजेन डायजेस्ट प्रोटीन इनटू पेप्टोन्स अँड प्रोटिओजेस. पेप्सिनोजेन हा पेप्टोन आणि प्रोटिओजेस मध्ये त्याचं कन्व्हर्जन करत नाही. ते आपण डायजेशन मध्ये बघू. तर करेक्ट आन्सर टू दिस इज ऑक्झिंट्रिक सेल. सेकंड ऑप्शन. अ यंग पर्सन इज सफरिंग फ्रॉम द कॅन्सर इन टंग. एखादा पर्सन आहे, त्याला टंगचा कॅन्सर झालाय. हिज टंग इज कम्प्लिटली रिमूव्ड, काढून टाकली आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन विल डिस्क्राइब द पर्सन दॅट ही विल बी एबल टू. मग त्या कसा तुम्ही त्याला डिस्क्राइब करणार? सी, टेस्ट स्वीट अँड सॉल्टी. बघूया सेकंड ऑप्शन काय? नॉट एबल टू टेस्ट स्वीट but able to taste salty. Okay. Perceive the odor of rose but not able to taste sweet and salt. And fourth option is taste sweet and salty but not perceive the odor of rose. सिंपल गोष्ट आहे. जर टंग रिमूव्ह झाली आहे, ओके, तर त्याच्यावरची पॅपिली सुद्धा रिमूव्ह होतील. पॅपिली रिमूव्ह झाली म्हणजे त्याच्या एपिथेलियल सेलचे जे मॉडिफिकेशन, त्याला आपण टेस्ट बर्ड म्हटलो, टेस्ट बर्ड सुद्धा कॅन्सल होणार. बरोबर आहे? म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारची टेस्ट येणार नाही. वेल, मग काय? तर टेस्टचे जितके ऑप्शन कट करा. टेस्ट कट, हे टेस्ट स्वीट हे सुद्धा कट, टेस्ट स्वीट अँड सॉल्टी हे सुद्धा कट. म्हणजे इट विल परस्यू, त्याला वास येईल. पण आता वास हा संबंध ऑल्फॅक्टरी एपिथेलियमचा आहे, विच इज प्रेझेंट इन द नोज, नेझल कॅव्हिटी. याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी एपिथेलियम प्रेझेंट आहे. बरोबर आहे? म्हणजे तो स्मेल घेऊ शकणार त्या रोजचा, गुलाबचा, परंतु टेस्ट करू शकणार नाही. इन द स्टमक गॅस्ट्रिक ऍसिड इज सिक्रेटेड बाय. अगेन, गॅस्ट्रिक ऍसिड कोण सिक्रेट करताय? तर युअर गॅस्ट्रिक सिक्रेटेड सेल, ऍसिडिक सेल्स, पेप्टिक सेल, परायटल सेल. तर आन्सर टू दिस इज परायटल सेल, किंवा त्याला म्हणतो आपण ऑक्झिंट्रिक सेल. वारंवार मी त्याला रिपीट का करतोय? या माध्यमातून तुमचं रिव्हिजन होऊन जाणार आणि कन्फर्म होणार की ऑक्झिंट्रिक सेलला परत परायटल सेल म्हणतात, चीफ सेलला पेप्टिक सेल म्हणतात, झायमोजिन सेल म्हणतात. ओके, राईट. 26. Which of the following guards the opening of hepatopancreatic duct into duodenum? So many times you have seen now. तर कुठला? स्पिंक्टर ऑफ ओडी. नीट 2016चा हा प्रश्न. स्पिंक्टर ऑफ ओडी काय म्हणू आपण त्याला? गार्ड्स द ओपनिंग ऑफ हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट. विच सेल ऑफ द क्रिप्स ऑफ लुबर्किन्स सिक्रेट बॅक्टेरियल लायसोझाइम. सी, याच्या आपण 3 सेल लास्ट लेक्चर मध्ये जेव्हा स्मॉल इंटेस्टाइन कव्हर केलं, तर त्याच्या विलायमध्ये 3 टाईपच्या सेल्स प्रेझेंट होत्या. एक होती एपिथेलियल सेल, अनदर वॉज युअर
Paneth cell, and third was Argentaphil cell. Argentaphil cells. ओके, याच्यापैकी आपण सांगितलं एपिथेलियल सेल, याचा फंक्शन काय होतं रे बाबा? इट वॉज रिलीजिंग म्युकस. अर्गेंटॅपिल सेल्स याचा प्रोबेबली इट वुड बी रिलीजिंग हॉर्मोन्स. मग पॅनेथ सेल जे आहे ते काय करतात? लायटिक एन्झाइम्स किंवा डायजेस्टिव्ह एन्झाइम्स रिलीज करतात. म्हणजे करेक्ट आन्सर टू दिस क्वेश्चन इज पॅनेथ सेल. ओके, अँटीबॅक्टेरियल लायसोझाइम त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. हे फंक्शन आपण सांगितलं. झायमोजेनचं तर माहिती आहे तुम्हाला. ओके, कफर सेल. कफर सेल कुठे प्रेझेंट असतात रे? हे लिव्हर मध्ये, आणि हे क्रिप्ट ऑफ लिव्हर कोण कुठे आहे? स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. म्हणजे हा आन्सर हे ऑप्शन तसाही करतो, बरोबर आहे. आणि कफर सेल जे असतात, दिस सेल्स आर फॅगोसाइटिक. फॅगोसाइटिक म्हणजे इट विल एंगल्फ द फॉरेन मटेरियल. ओके, 28. विच ऑफ द फॉलोइंग गॅस्ट्रिक सेल्स इनडायरेक्टली हेल्प इन इरिथ्रोपॉयसिस? इनडायरेक्टली इरिथ्रोपॉयसिस मध्ये हेल्प करणाऱ्या सेल्स सांगा, कुठल्या असतील? आता याच्यामध्ये कुठलं दिसत नाही. फंक्शन बघू आपण. चीफ सेल, याचं काम काय? पेप्सिनोजन. पेप्सिनोजन हा इरिथ्रोसाइट तयार करेल का? नाही, हा ऑप्शन कट. गॉबलेट सेल, गॉबलेट सेल तर लुब्रिकेशनचं काम करणार, म्युकस रिलीज करणार. थर्ड ऑप्शन सुद्धा कट. मग म्युकोस सेल, म्युकस सेल सुद्धा काय रिलीज करतील रे बाबा? म्युकस करतील. हा सुद्धा ऑप्शन कट होईल ऑब्विसली. परायटल सेल, हाऊ? परायटल सेलचं आपण फंक्शन सांगितलं. इट विल सिक्रेट HCl अँड इंट्रिन्सिक फॅक्टर. आणि हा जो इंट्रिन्सिक कॅसल्स इंट्रिन्सिक फॅक्टर जो असतो, इट इज रिक्वायर्ड फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12. आणि व्हिटॅमिन B12 इज रिक्वायर्ड फॉर, कुठे लिहिलंय? इरिथ्रोपॉयसिस. ठीक आहे ना? व्हिटॅमिन B12 म्हणजे परायटल सेल इज द करेक्ट आन्सर. दिस इज करेक्ट आन्सर. फर्स्ट एन्झाइम इन्व्हॉल्व्ड इन द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम इज. कारण कार्बोहायड्रेटचं जे मेटाबॉलिझम आहे, इट स्टार्ट्स इन माउथ कॅव्हिटी. माउथ कॅव्हिटी. जेव्हा सलायवा त्याच्यामध्ये मिक्स होणार, त्याच्यामध्ये सलायवरी अमायलेज किंवा टायलिन एन्झाइम प्रेझेंट आहे, तर दॅट विल कॉज अराउंड 30% ऑफ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट. आन्सर बघा काय तर काय दिसतंय तुम्हाला? काय बोललो आपण? इन्व्हॉल्व इन द कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. सगळ्यात अगोदर तुम्ही जेव्हा फूड घेतला, तर सगळ्यात अगोदर कुठे गेला? ओरल कॅव्हिटी मध्ये. तिथे कोण प्रेझेंट आहे? सलायवा. सलायवा मध्ये काय प्रेझेंट असतो मग? सलायवरी अमायलेज. म्हणजे आन्सर टू दिस क्वेश्चन इज सलायवरी अमायलेज. ओके. द इसोफेगस इज थिन लॉंग ट्यूब विच एक्सटेंड्स डॅश पासिंग थ्रू द नेक. दिस इज योर इसोफेगस. ठीक आहे. इसोफेगस नंतरचा पार्ट काय असतो तुमचा? स्टमक. हा स्टमक झाला. तर इसोफेगस जेव्हा ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये एंट्री करतो, तर त्यावेळी तो एका मेम्ब्रेनला क्रॉस करतो. सरळच काढू आपण. अँड दॅट मेम्ब्रेन इज युअर डायफ्रॅम. कुठला मेम्ब्रेन आहे? डायफ्रॅम. आन्सर बघा कुठे दिसतंय का? ओके ओके. पासिंग थ्रू द नेक. नेक विचारलं, एक्सट्रीमली सॉरी. मी क्वेश्चन ऑप्शन्स बघितले नाही. मी सरळ तुम्हाला, हा पण हे एक लक्षात ठेवा, डायफ्रॅम मधून तो पियर्स करणार म्हणजे आतमध्ये भेदून त्याला ॲब्डोमिनल कॅव्हिटी मध्ये जाणार. तर द इसोफेगस इज थिन लॉंग ट्यूब एक्सटेंड्स फ्रॉम, पण कसं एक्सटेंड्स? वेल, पोस्टेरियरली. पोस्टेरियर भागातून तू जाणार नेक रिजन मधून, अँड देन इट विल पियर्स थ्रू डायफ्रॅम अँड देन इट विल कनेक्ट टू द स्टमक. राईट. इन ह्युमन डॅश इज अ ब्लाइंड सॅक. एकच ब्लाइंड सॅक आहे. कुठे? विच होस्ट्स म्हणजे हार्बर म्हणजे तिथे असतात. होस्ट सम सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम. लास्ट लेक्चर आपण बघितलंय लार्ज इंटेस्टाइनचा जो सिकम पार्ट आहे, विच इज अ ब्लाइंड सॅक विच होस्ट symbiotic microorganism. कुठे दिसतंय? सिकम पार्ट. ओके, दिस इज करेक्ट आन्सर. 32. ऑल ऑफ द फॉलोइंग आर करेक्ट विथ रिस्पेक्ट टू इंटेस्टाइन ऑफ ह्युमन. खालील पैकी 4 ऑप्शन पैकी सगळं बरोबर आहे ह्युमन इंटेस्टाइन बद्दल, एक्सेप्ट कोणतं नाहीये. बघू आपण. कोलॉन हॅव्हिंग असेंडिंग, डिसेंडिंग अँड ट्रान्सव्हर्स पार्ट. करेक्ट आहे. 4 पार्ट असतात खरं तर, असेंडिंग, ट्रान्सव्हर्स, डिसेंडिंग आणि सिग्मोइड. बरोबर आहे. Duodenum is C-shaped structure, माहिती आहे. Widest part of small intestine which is C-shaped in structure. Tinea and hosta are present all along the length of intestine. Confusion है. Highly developed villi are restricted to small intestine. Yes, highly developed villi are restricted to small intestine. हे correct आहे. कारण लार्ज इंटेस्टाइन मध्ये विलाय प्रेझेंट नसतात. राईट. म्हणजेच टिनिया कोलाय आणि हॉस्टा कशाला म्हटले रे? परत एक वेळा. हे असं जे लार्ज इंटेस्टाइन तुमचं आहे, सरळ इथे आपण असं करू.
ठीक आहे. याच्यामध्ये असे बँड्स, लॉन्जिट्युडिनल बँड्स आपण दाखवले होते. या बँड्सला आपण काय म्हटलो रे? दीज आर टिनिया. ओके. आणि हे जे तुम्हाला मस्क्युलर हे बॅग लाईक स्ट्रक्चर दिसत आहे याला तुम्ही म्हटले होते हॉस्ट्रा. आणि हे जे बँड्स आहेत याला काय म्हटले? टिनिया पोला. कुठे प्रेझेंट आहेत? हे स्ट्रक्चर कशाचं काढलंय आपण? दिस स्ट्रक्चर इज ऑफ लार्ज इंटेस्टाईन. प्रश्न काय विचारलाय? टिनिया कोला अँड हॉस्ट्रा इज प्रेझेंट ऑल अलॉंग द लेंथ ऑफ इंटेस्टाईन. म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये स्ट्रक्चर प्रेझेंट आहे का? नाही. दॅट मीन इट इज इनकरेक्ट आन्सर. ओके. इनकरेक्ट म्हणजे दिस इज राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. राईट. जस्ट अ सेकंड. आता काय? 33 नंबर क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट याच्यामधून शोधायचं आहे. सलायव्हरी ग्लँड्स सिच्युएटेड जस्ट आउटसाइड द बकल कॅव्हिटी. यस, करेक्ट. पेरिफेरल पोझिशन मध्ये असतात बकल कॅव्हिटीच्या. जो वेस्टिब्युलर रिजन आहे, व्हॉट इज वेस्टिब्युल? चीक आणि गम्स यांच्या सगळ्या बाजूने जो रिजन प्रेझेंट आहे त्याला म्हणायचं तुम्ही वेस्टिब्युल. याला अपर वेस्टिब्युल म्हणा, याला लोअर वेस्टिब्युल म्हणा, आणि हा मेजर वेस्टिब्युल झाला. राईट. लिव्हर इज द लार्जेस्ट डायजेस्टिव्ह ग्लँड. ओके. ग्लँड हे लार्जेस्ट आहे, लार्जेस्ट मेटाबॉलिक ऑर्गन सुद्धा आहे. हेपॅटिक नाही, आपल्या सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट्स विचारला. ओके. हेपॅटिक डक्ट नॉट अरायजेस फ्रॉम गॉल ब्लॅडर. हेपॅटिक डक्ट ही लिव्हर पासून तयार होणार, म्हणजे गॉल ब्लॅडर पासून जी सिस्टिक डक्ट असते. कुठली डक्ट आहे गॉल ब्लॅडरची? सिस्टिक. त्याला वेगळं नाव आहे, म्हणजे हा ऑप्शन चुकीचा आहे. स्पिंक्टर ऑफ बॉडी कॅन रेग्युलेट द रिलीज्ड पॅncreatic अँड बाईल डक्ट इन डिओडेनम. हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे करेक्ट आन्सर काय? ए, बी अँड डी आहे का कुठे? येस, दिस इज द करेक्ट आन्सर. ए, बी, डी. ओके. द प्रोसेस ऑफ डायजेशन इज अकम्प्लिश्ड बाय. प्रोसेस ऑफ डायजेशन ही कशी होते? डायजेशन प्रोसेस इज बोथ मेकॅनिकल अँड केमिकल प्रोसेस. म्हणजे करेक्ट आंसर इज योर 1 and 2. वेल, यहाँ पे क्या है? फाइंड आउट द करेक्ट मॅच ऑफ द फॉलोइंग टेबल. 1, 2, 3 मॅच करायचे तुम्हाला. ओके. ए बघू आपण काय? गॉबलेट सेल म्युकस रिलीज करतो का? हो, म्युकस करतो. प्रिव्हेंट म्युकोसा लेअर फ्रॉम डॅमेज. हे पण करेक्ट आहे. आपल्याला विचारलंय करेक्ट मॅच. सेकंड बघू. लायसोझाइम सलायवामध्ये आहे का? आहे. अँटीबॅक्टेरियल एजंट आहे का? हा सुद्धा आहे. राईट. सलायवा सब पॅरोटिड ग्लँड पासून रिलीज होतो का? नाही. एक तर 3 ग्लँड्स असतील, पॅरोटिड, सबमॅन्डिब्युलर आणि सबलिंग्युअल. मग सिक्रेट सलायव्हरी अमायलेस, हा हे तर ठीक आहे, परंतु सब पॅरोटिड ग्लँड नाहीये. ऑक्झिंटिक सेल एससीएल सिक्रेट करतात का? हो. इंट्रिन्सिक फॅक्टर हे करतात. स्टिम्युलेट गॅस्ट्रिक लिपेज? नो, गॅस्ट्रिक लिपेजला स्टिम्युलेट करत नाही. वेल वन मोर थिंग. सब पॅरोटिड ग्लँड. ठीक आहे. दिस ऑप्शन इज करेक्ट. सब पॅरोटिड ग्लँड सलायव्हरी, कारण सलायव्हरी अमायलेस जो रिलीज होतो 3 ग्लँड्स आपल्याकडे, कुठल्या? एक तर सबमॅन्डिब्युलर, सबलिंग्युअल आणि पॅरोटिड. ते सब पॅरोटिड नाव दिले यांनी. ठीक आहे. तर याच्यापैकी सलायव्हरी अमायलेस इट इज सिक्रेटेड फ्रॉम पॅरोटिड ग्लँड, म्हणजे हे आन्सर सुद्धा करेक्ट आहे. सबमॅन्डिब्युलर आणि सबलिंग्युअल ग्लँड यांच्यामधून यांच्यामधून सलायवा सिक्रेट होईल, पण त्यांच्यामध्ये अमायलेस प्रेझेंट नसणार आहे. बाकीचे जे कंपोजिशन आहे ते निश्चित प्रेझेंट असतील. म्हणजे थर्ड ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. ऑक्झिंटिक सेल एससीएल आहे आणि हा कुणाचं कन्व्हर्जन करतोय, कुणाला ऍक्टिव्हेट करतोय? इट स्टिम्युलेट पेप्सिनोजेन अँड कन्वर्ट इट इनटू पेप्सिन. म्हणजे दिस इज द रॉंग आन्सर. म्हणजे करेक्ट आन्सर जे विचारले यांनी, तर काय विचारलं? करेक्ट मॅच ऑफ द फॉलोइंग टेबल. गॉबलेट सेल म्युकस प्रिव्हेंट म्युकोसा लेअर फ्रॉम डॅमेज, हे क्लिअर आहे. लायसोझाइम सलायवा अँटीबॅक्टेरियल, हे क्लिअर. म्हणजे ए आणि बी आहे. सलायवा सब पॅरोटिड. ओके, नाउ गॉट इट. हे सब पॅरोटिड जे आहे, तर इथे पॅरोटिड असायला हवं होतं. ठीक आहे ना? म्हणजेच फक्त ए आणि बी हे 2 ऑप्शन्स तुमचे करेक्ट आहेत. हाँ, हे सब पॅरोटिड मध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं, दैट इज वाय. चलो आगे बढ़ेंगे. द लॉन्गिट्यूडिनल मसल फोल्ड्स ऑफ इनर वॉल ऑफ स्टमक आर कॉल्ड एज. लॉन्गिट्यूडिनल मसल फोल्ड्स ऑफ इनर वॉल ऑफ स्टमक आर कॉल्ड एज. विलाय ह्या स्मॉल इंटेस्टाईन मध्ये प्रेझेंट असतात. पॅपिली ऑफ वॅटर याचा संबंध नाही. एम्पुला ऑफ वॅटर असायला हवा हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्टच्या ओपनिंगला. फिशर्सचा विषय येत नाही. दीज आर कॉल्ड एज रुगे बॉडीज. रुगे. एम्प्टी स्टमक असताना हे तुम्हाला फोल्ड तुम्हाला दिसतात. ठीक आहे. फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग पेप्सिन इज सिक्रेटेड. पेप्सिन हा कोण सिक्रेट करतो? यस, पेप्सिन इज सिक्रेटेड बाय स्टमक. का? डायरेक्टली होतोय का? कोणत्या स्वरूपात असतोय? पेप्सिनोजेनच्या स्वरूपात असतोय आणि एससीएल ची ऍक्शन झाली की तो स्टमक मध्ये रिलीज होणार. प्रोरेनिन इज सिक्रेटेड बाय. प्रोरेनिन, चलो बताओ. प्रोरेनिन आपण सांगितलंय पेप्सिनोजेन अँड प्रोरेनिन, दीज आर
काय म्हणू आपण त्याला सिक्रिशन्स ऑफ स्टमक मध्ये सिक्रिशन असणार आहे. आता आइसलेट ऑफ लँगरन्स, तर ह्या सेल्स ह्या कुणाच्या सेल्स असणार आहेत? दीज आर द बीटा सेल्स. बीटा सेल्स कुणाच्या? बीटा सेल्स ऑफ पॅन्क्रिया. पॅन्क्रियाचा काही संबंध आहे का इथे प्रोरेनिनचा? नो, दिस ऑप्शन इज कट. सर्टोली सेल कुठे प्रेझेंट आहे? तुमच्या टेस्टिस मध्ये. न्यूट्रिटिव्ह सेल्स हे सुद्धा कट. हेपेटोसाइट आणि झायमोजन सेल. हेपेटोसाइट म्हणजेच काय? कुठल्या कुणाच्या सेल? लिव्हरच्या सेल. म्हणजे झायमोजन किंवा पेप्टिक सेल ज्या असतील त्या काय रिलीज करणार? तुमचे प्रोरेनिन अँड पेप्सिनोजेन. म्हणजे करेक्ट आन्सर इज झायमोजन सेल. ठीक आहे, प्रोरेनिन अँड पेप्सिनोजेन. फाइंड आउट द करेक्टली मॅच्ड पेअर. करेक्टली मॅच्ड पेअर बघायची आपल्याला. पॅन्क्रियाटिक ज्यूस, सलायव्हरी ग्लँड नावामध्ये समजते आपल्याला. सलायव्हरी ग्लँडचं काय असणार आहे? सलायव्हरी अमायलेज असेल किंवा सलायवा असेल, हे कटला. म्युकस हा ऑक्झेंटिक सेल पासून येतो का? ऑक्झेंटिक सेलचं नाव काय? दुसरं नाव परायटल सेल. मग यांचं काम काय? एससीएल रिलीज करणे आणि इंट्रिन्सिक फॅक्टर, हा ऑप्शन सुद्धा कट. एससीएल गॉबलेट सेल, नो, गॉबलेट सेल पासून काय रिलीज होणार? तर म्युकस रिलीज होणार, हा ऑप्शन सुद्धा कट. पेप्सिनोजेन झायमोजेनिक सेल, हो, कारण झायमोजेनिक सेललाच तुम्ही कोणत्या सेल म्हणता? एक तर पेप्टिक सेल किंवा त्यालाच आपण म्हणतो चिप सेल. मग आन्सर 1 इज द करेक्ट. क्रिप्स ऑफ लिव्हरकिन आर फाउंड इन, कुठे प्रेझेंट आहेत? ऑब्वियसली दिस क्रिप्स आर प्रेझेंट इन, समजा हे तुमचे काय झाले? विलाय झाले. ओके, तर विलायची ही जी पीठ होती, तर या पीठलाच तुम्ही काय म्हटले होते? क्रिप्स ऑफ लिव्हरकिन. आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण सांगितलं पॅनेट सेल, एपिथेलियल सेल, अर्गेंटाइपी सेल ह्या प्रेझेंट असतात. म्हणजे करेक्ट आन्सर टू दिस क्वेश्चन इज इंटेस्टिनल विलाय. दीज आर युअर विलाय. ओके, आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट. चुकीचं स्टेटमेंट सांगा. इसोफॅगस डज नॉट सिक्रेट एनी एन्झाइम, बरोबर आहे. गॉल ब्लॅडर इज ऍब्सेंट इन हॉर्स, माहिती नाही आपल्याला. आपण पुढचे ऑप्शन्स बघू. ह्युमन टीथ आर थिकोडोंट, हे सुद्धा करेक्ट आहे. देयर आर 2 पेअर्स ऑफ सलायव्हरी ग्लँड्स इन ह्युमन, नो, देयर आर 3 पेअर्स ऑफ सलायव्हरी ग्लँड. याचा मिनिंग हा होतो, बऱ्याच वेळा जर एखादी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत नसेल तर जे करेक्ट आहे ते करून घ्या आणि मग जो शिल्लक राहिलेला असेल एमसीक्यू, आय मीन तुमचा ऑब्जेक्टिव्ह, तो काय असणार आहे? ऑप्शन हा रॉंग असणार आहे. म्हणजेच गॉल ब्लॅडर इज ऍब्सेंट इन हॉर्स, दिस इज द करेक्ट आन्सर. ऑब्लिक मसल लेअर इज प्रेझेंट विथ, कुठे प्रेझेंट आहे? ड्युडेनम मध्ये आहे का? नाही. वेल वेल वेल, एक मिनिट. सो दिस इज द स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट विथ युअर स्टमक. ठीक आहे. लोकेशन ऑफ द ब्रुनर्स ग्लैंड इज, Brunner's glands are present in submucosa of duodenum. ऑप्शन कुठे दिसतोय का? सबम्युकोसा ऑफ duodenum दिसतोय का? येस, सबम्युकोसा अँड duodenum इथे प्रेझेंट असतो. याच्यामध्ये काही लॉजिक नाहीये, दॅट इज द इन्फॉर्मेशन ओनली. लॅमिना प्रोप्रिया इज असोसिएटेड विथ विच पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. मागच्या लेक्चर मध्ये जे आपण स्ट्रक्चर बघितले त्याच्यामध्ये तुम्ही आठवू शकता, म्युकोसा काढला होता आपण, ज्या ग्लँड्स काढल्या होत्या म्युकोसा लेअर मध्ये, गॅस्ट्रिक ग्लँड्स, तर तिथे आपण एक कुठेतरी स्ट्रक्चर दाखवलं होतं. म्हणजेच ऑब्व्हियसली म्युकोसाशी संबंधित ह्या तुमच्या सेल्स असायला हव्यात, कव्हरिंग असायला हवं. लॅमिना प्रोप्रिया म्हणजे काय आन्सर दिसणार तुम्हाला? म्युकोसा. डायग्राम आठवा. ठीक आहे, तर इट इज असोसिएटेड विथ द म्युकोसा लेअर. Which of the following can be taken as a true stomach in eminence? Okay, eminence. Okay, ठीक आहे. तर कुणामध्ये ट्रू स्टमक हे काही चालेल नाही. Which of the following can be taken as a true stomach in ruminants पाहिजे. सॉरी, हे काय असायला हवं? रुमिनंट्स. रुमिनंट म्हणजे काय? काऊ, बफेलो, रॅबिट हे झाले रुमिनंट. तर ट्रू स्टमक याच्यापैकी कोणता असणार? दीज आर द 4 पार्ट्स ऑफ दिस रुमिनंट स्टमक. ठीक आहे. या स्टमकला कोणत्या टाईपचं स्टमक बोललो होतो आपण? दिस इज अ कंपाऊंड स्टमक. कुठला स्टमक आहे? कंपाऊंड स्टमक. तर कंपाऊंड स्टमकचे पार्ट असतात. सगळ्यात अगोदर असतो रुमेन, लार्जेस्ट पार्ट, आणि या पार्टचा वापर काय असतो? स्टोरेज ऑफ फूड. नंतर याच्यामध्ये असतो रेटिक्युलम, सेकंड पार्ट, ॲबोमॅझम आणि ओमॅझम. ठीक आहे, स्ट्रक्चर काढून घेऊ आपण. दिस इज इसोफेगस. इसोफेगसचा हा एक पार्ट, हा स्मॉल पार्ट, वेल, आणि याच्यापासून निघणारा हे एक स्ट्रक्चर. तर याच्यापैकी याला तुम्ही म्हटले रुमेन, दिस इज युअर रेटिक्युलम, दिस इज ओमॅझम, राईट, अँड दिस इज युअर ॲबोमॅझम. लक्षात घ्या. तर याच्यापैकी ट्रू स्टमक हा जो पार्ट आहे
की हा असणार तुमचा ॲबोमॅझम. कुठला पार्ट आहे? दिस इज ट्रू स्टमक. ही स्टोरेज साठी आहे. आणि काही आय मीन कॅमल घ्या, डिअर घ्या, कॅमल आणि डिअर यांच्यामध्ये ओमॅझोम पार्ट रिमेन ॲब्सेंट. त्याच्यामध्ये वॉटर सेल्स या रुमेन पार्ट पासून प्रोजेक्ट होतात. ठीक आहे, म्हणजे करेक्ट आन्सर टू दिस क्वेश्चन इज वेर इट इज ॲबोमॅझम. दिस इज करेक्ट आन्सर. ट्रू स्टमक. ट्रू स्टमक तुम्ही कशाला म्हणता रे? ट्रू स्टमक म्हणजे असं स्टमक की ज्यांच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स या प्रेझेंट आहे. ग्लँड्स प्रेझेंट असणारं स्टमक म्हणजे ट्रू स्टमक. तर हा पार्ट असतो यांचा ॲबोमॅझम. इथे डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटी होणार. द फर्स्ट अँड लार्जेस्ट चेंबर इन द स्टमक ऑफ रुमिनंट्स ॲज कॅटल, बफेलो, शीप, गोट, कॅमल इज. काय विचारलं? लार्जेस्ट चेंबर. आता सांगितलं आपण लार्जेस्ट चेंबर इज अ रुमेन. ओके, नेक्स्ट. विच सबस्टन्स ऑफ सलाइवा डिस्ट्रॉयज हार्मफुल बॅक्टेरिया. कुठला सबस्टन्स? लायसोझाइम. इट हॅज अ अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी. ठीक आहे, कारण कायम हे काय झालंय? सलाइवाचा पार्ट झाला का? हा स्टमकचा पार्ट झाला. स्टमक मधला सेमी लिक्विड. सिक्रेटिन हे इंटेस्टाइन रिलेटेड आहे आणि स्युरमिन हे इयर रिलेटेड आहे म्हणजे लायसोझाइम. फंक्शन ऑफ HCl इन stomach is to activation of pepsinogen to pepsin, kill microorganisms of food, facilitate absorption of food, no. Dissolve enzymes, no. Correct answer is conversion of inactive pepsinogen into pepsin. Well, last दोन questions आहेत. Where lysozymes are found. कुठे आपल्याला हे मिळतात? कुठे मिळतात? सलाइवामध्ये आहे का? आताच बघितलं आपण. हो. टीयर्स मध्ये आहे का? टीयर्स मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये मिळतील का तुम्हाला हे लायसोझाइम्स? मायटोकॉन्ड्रियामध्ये लायसोझाइम असणार नाही. ठीक आहे, म्हणजेच करेक्ट आन्सर इज इन सलाइवा अँड टीयर बोथ. दोन्हीही तुमच्या टीयर्स मध्ये आणि सलाइवामध्ये दोन्ही ठिकाणी लायसोझाइम प्रेझेंट असणार. द लॉन्जिट्युडिनल मसल फोल्ड्स ऑफ इनर वॉल ऑफ स्टमक इज कॉल्ड ॲज. क्या बोलेंगे? बोलो इसको. कशाचे विचारलं? आपल्या स्टमकचे विचारलाय. तर दॅट इज युअर रुगे. Clear? This is how we have covered important questions relevant to your esophagus, stomach, small intestine, large intestine. Okay? तर आता भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये विथ नेक्स्ट MCQs. राईट, थँक्यू.